स्क्रीन दिसत आहे ना? हॅलो 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 हॅलो. दिसत आहे सर, दिसत आहे. मग सांगत जा ना लवकर. हा हो सर, सांग. हा. आपलं मागच्या वेळेस डिहायड्रेशन चालू होतं. सो हो सर. अल्कोहोल्स undergo dehydration. म्हणजे dehydration means removal of water molecule to form alkene on treating with a protic acid. Protic acid म्हणजे कोणतं? ज्याच्यामध्ये प्रोटॉन आहे त्या ऍसिडला प्रोटिक ऍसिड असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल H2SO4, H3PO4, these are the protic acid. So in the presence of this protic acid किंवा कॅटलिस्ट जर आपण यूज केला such as zinc chloride, anhydrous zinc chloride or alumina, then in that case there is a removal of water molecule from alcohol and there is a formation of alkene. Okay. So ethanol जो समजा आपण घेतलं तर ethanol in presence of concentrated H2SO4 at 443 degree 443 Kelvin it forms इथिन. इथिन म्हणजे इथिलीन. ओके. इथे OH आणि इकडला H हे दोन रिमूव्ह होऊन आपल्याला इथिलीन मिळते. कशापासून? इथेनॉल पासून. ओके. पहा इथे H and OH these two gets removed and form इथिलीन. आता ह्या झाला प्रायमरी अल्कोहोल. इथेनॉल म्हणजे प्रायमरी अल्कोहोल झाला. तसंच सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल दे आर डिहायड्रेटेड अंडर मायलर कंडिशन. मायलर कंडिशन म्हणजे कमी याचं कंडिशन. जसं H2SO4 हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. H3PO4 it is a weak acid. So in presence of weak acid also secondary and tertiary alcohol can be dehydrogenated. आता इथे पहा इथे सेकंडरी अल्कोहोल घेतला आपण. इथे सेकंडरी अल्कोहोल मध्ये इथे OH आहे. दिस OH अँड इथे या कार्बनवरचा H किंवा या कार्बनचा H इट मे रिमूव्ह अँड इट फॉर्म्स अ अल्कीन. आता हा 1 प्रोपीन आपल्याला मिळाला आहे. कशापासून? आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल पासून वी गेट अ 1 प्रोपीन. सो दीज आर द डिहायड्रेटिंग एजंट. नेहमी लक्षात ठेवायचे H2SO4 किंवा H3PO4 these are the dehydrating agent for alcohols. If we take the example of tertiary butyl alcohol, हा tertiary butyl alcohol घेतला तर हा इथे सुद्धा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करता येते आपल्याला. हा OH आणि एक तर या तिन्ही पैकी एका कोणत्या एका कार्बनचा एक हायड्रोजन. सो वी गेट धिस अल्कीन. कोणता अल्कीन आहे हा? कोणता अल्कीन आहे? 2-मिथिल प्रोपीन. 2-मिथिल 1 प्रोपीन. ठीक आहे. सो धिस अल्कीन कॅन बी ऑब्टेन बाय डिहायड्रेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. आता याचा जर ट्रेंड पाहिला आपण तर टर्शरी अल्कोहोल दे कॅन बी इझिली डिहायड्रेटेड दॅन सेकंडरी अल्कोहोल विच कॅन बी इझिली डिहायड्रेटेड दॅन प्रायमरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलला आपल्याला इझिली डिहायड्रेट करता येते दॅन सेकंडरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोलपेक्षा सेकंडरी अल्कोहोल कॅन बी इझिली डिहायड्रेटेड. ओके. So dehydration means removal of water molecule. We can remove water molecule from alcohol by using either a protic solvent or by using a catalyst like anhydrous zinc chloride or alumina. ठीक आहे. आता प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे कोणते? प्रोटिक कोणते घेतो आपण? ऍसिड. एक तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्या किंवा फॉस्फोरिक ऍसिड घ्या. सो दीज आर द acids which can remove water molecule from alcohol. देन मेकॅनिझम जर आपण पाहिलं तर पहिल्या स्टेपमध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. देन सेकंड स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता हे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन जे आहे दॅट इज द स्लोवेस्ट स्टेप
आणि स्लोवेस्ट स्टेप जी असते ती रेट डिटर्मिनिंग स्टेप असते. रिॲक्शनचा जो रेट आहे तो स्लोवेस्ट स्टेपवर डिपेंड असतो. आणि थर्ड स्टेप जे आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अल्कीन बाय एलिमिनेशन ऑफ प्रोटॉन. फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ दिस इथेनॉल. इथेनॉलमध्ये आता आपण इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड हे रिॲक्शन करून राहिलो. ऍसिडचं काम काय आहे? प्रोटॉन देणं. सो दिस प्रोटॉन इज फ्रॉम ऍसिड, एदर फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणा किंवा फॉस्फोरिक ऍसिड पासून हा प्रोटॉन मिळाला आपल्याला. नाउ दिस प्रोटॉन विल अटॅक ऑन ऑक्सिजन ॲटम ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये जो ऑक्सिजन ॲटम असतो त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ड्यू टू द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल, दिस प्रोटॉन गेट्स कॅप्चर्ड बाय दिस ऑक्सिजन ॲटम. आता ऑक्सिजनची इथे इलेक्ट्रॉनची पेअर यूज झाली याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, म्हणून ऑक्सिजनवर गेट्स पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज प्रोटोनेटेड अल्कोहोल ऑर इथिल ऑक्झोनियम आयन. ठीक आहे. ऑक्सिजनवर समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इट इज कॉल्ड ॲज ऑक्झोनियम आयन. याला एक तर प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणतो किंवा एक ऑक्झोनियम आयन म्हणतो. ठीक आहे. नाउ दिस आता पहा, हा प्रोटोनेटेड आयन आहे, प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे. नाउ आता पहा ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, याच्यावर जास्त काळ पॉझिटिव्ह चार्ज राहत नाही, म्हणून हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड आहे या बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन पेअर तो ऑक्सिजन स्वतःकडे घेऊन घेतो. आता ऑक्सिजननी ही बॉन्ड पेअर स्वतःकडे घेतल्यामुळे या कार्बनच्या सुद्धा इलेक्ट्रॉन इकडे गेला, त्याच्यामुळे दिस कार्बन ॲटम acquires a positive charge. So we get this carbocation. Okay, and there is a loss of H2O, that is water molecule. Okay, now in the third step मध्ये काय होते? आता हा कार्बोकॅटायन इज अनस्टेबल. वी नो दॅट कार्बोकॅटायन इज अनस्टेबल. Therefore it will, another carbon atom will readily lose H plus ion. H plus ions हा काढून टाकतो. H plus ion गेल्यामुळे इथे इलेक्ट्रॉनची पेअर कार्बनवर आली. इलेक्ट्रॉनची पेअर कार्बनवर आली म्हणजे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज आणि हा कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज, इट विल फॉर्म अ बॉन्ड, अँड इन दिस वे वी गेट अ इथिन मॉलिक्यूल. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ओके. नाउ ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. ठीक आहे. ऑक्सिडेशन समजा अल्कोहोलचं झालं तर पहिल्या स्टेपमध्ये अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन एक तर अल्कोहोल मिळेल, अल्डिहाइड मिळेल ऑक्सिडेशन होऊन, किंवा कीटोन मिळेल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला नेहमी अल्डिहाइड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला कीटोन मिळतो. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ ऑक्सिडेशन. That means primary alcohols use aldehyde on oxidation and secondary alcohol use ketone on oxidation. Okay. आता this is the first step of oxidation. इथपर्यंत oxidation. जर आपण विगरस कंडिशन किंवा अजून जास्त स्ट्रॉंग कंडिशन अप्लाय केल्या तर अल्कोहोल may get directly converted into acid on oxidation. ठीक आहे. अल्कोहोलचं डायरेक्ट ऍसिड मध्ये सुद्धा कन्व्हर्शन होऊ शकतं. पहिली स्टेप आहे अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये, नंतरचे ऑक्सिडेशन झालं अल्डिहाइड कीटोनचं तर ते आपल्याला ऍसिड सुद्धा आपल्याला मिळतं. ठीक आहे. सो इन दिस ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार होतो. पहिले जो कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड असतो पहिले COH असतो अल्कोहोल मध्ये, तर इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू C डबल बॉन्ड O. So with the cleavage of OH and CH bond, such a cleavage and formation of bond occur in oxidation reaction. So these reactions are also known as oxidation लाच काय म्हणता येते? Dehydrogenation reaction, म्हणजे removal of hydrogen atoms. It is called as dehydrogenation reaction. Okay, as it involves the loss of dihydrogen. दोन हायड्रोजन निघून राहिले आहेत इथे from alcohol molecule. Now depending on the ऑक्सिडायझिंग एजंट यूज, आता आपण कोणतं ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो त्याच्यावरून आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन डायरेक्ट अल्डिहाइड मध्ये होते किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होते डायरेक्ट, हे आपल्याला लक्षात येईल. कारण आपण कोणतं जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर अल्कोहोल विल गेट डायरेक्टली कन्वर्टेड इनटू ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. इफ वी यूज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट then alcohols can get converted into carboxylic acid. But if we use the milder oxidizing agent, then the alcohol can get first converted into aldehyde and ketone. For example, आता याच्यामध्ये होते काय? याच्यामध्ये हे दोन बॉन्ड ऑक्सिडेशन मध्ये दोन बॉन्ड ब्रेक होतात. हा कार्बन आणि हे अल्कोहोल आहे, या अल्कोहोल मधला हा कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होतो. आता हे दोन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे कार्बनची इकडे व्हॅलन्सी फ्री झाली
ऑक्सिजनची इकडे व्हॅलन्सी फ्री झाली, त्याच्यामुळे दिस CO बॉन्ड गेट्स कन्वर्टेड इंटू C डबल बॉन्ड O. ठीक आहे, यामध्ये हे कन्वर्ट होतं. आता प्रायमरी अल्कोहोल आहे RCH2, कार्बनला 2 हायड्रोजन लागले असेल तर आपण त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. सो दिस अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इट फर्स्ट फॉर्म अल्डेहाइड. याचं कन्वर्शन पहिले कशामध्ये होईल, अल्डेहाइड मध्ये होईल. पहा, याच्यामधला एक हायड्रोजन लॉस झाला, याच्यामधला एक हायड्रोजन लॉस झाला आणि इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार झाला. ठीक आहे, सो इट फर्स्ट कन्वर्टेड इंटू अल्डेहाइड विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन, अल्डेहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन झालं, समजा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर हा अल्डेहाइड राहत नाही, इट गेट्स कन्वर्टेड इंटू कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर एक्झाम्पल, आता आपण क्रोमिक ऍसिड जर घेतलं CrO3, क्रोमियम ट्रायऑक्साइड, हे जर ऍसिड घेतलं तर इन प्रेझेन्स ऑफ क्रोमियम ट्रायऑक्साइड दिस प्रायमरी अल्कोहोल गेट्स कन्वर्टेड इंटू अल्डेहाइड. याचं ऑक्सिडेशन फक्त अल्डेहाइड पर्यंतच होते बिकॉज इट इज अ माइल्डर ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, दिस प्रायमरी अल्कोहोल gets converted into aldehyde if we use a milder oxidizing agent like chromium trioxide. Okay, समजा PCC यूज केला आपण, पिरिडियम क्रोमेट नावाचा, पेरिडियम क्लोरोक्रोमेट नावाचा आपण समजा ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला. इट इज ऑल्सो अ माइल्डर ऑक्सिडायझिंग एजंट. इट कन्वर्ट्स अल्डेहाइड अप टू इट कन्वर्ट्स अल्कोहोल अप टू अल्डेहाइड और कीटोन ओनली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा अल्डेहाइड घेतला आपण, हा कीटोन घेतला, सॉरी हा अल्कोहोल घेतला आपण, दिस इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, अलिलिक अल्कोहोल आहे. ठीक आहे, प्रायमरी अल्कोहोल जो आहे हा प्रायमरी अल्कोहोल आपण फक्त अल्डेहाइड पर्यंतच कन्वर्ट करू शकतो बाय युझिंग PCC और क्रोमियम ट्रायऑक्साइड because these are the milder oxidizing agent. Since these are the milder oxidizing agent, it will convert aldehyde group up to it will convert primary alcohol up to aldehyde group only. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता सेकंडरी अल्डेहाइड किंवा कीटोन, अल्डेहाइड प्रायमरी अल्डेहाइड, प्रायमरी अल्कोहोल किंवा प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल. आता हा सेकंडरी अल्कोहोल घेतला, क्रोमिक ऍसिड समजा आपण घेतलं इथे CrO3, क्रोमियम ट्रायऑक्साइड किंवा क्रोमिक ऍसिड, त्याच्या प्रेझेन्स मध्ये समजा आपण हे केली, त्याची रिएक्शन, त्याचं ऑक्सिडेशन होईल, हा एक हायड्रोजन लॉस होईल, हा एक हायड्रोजन लॉस होईल अँड इट फॉर्म्स अ डबल बॉन्ड. दॅट मीन्स वी गेट अ कीटोन. सो दिस milder oxidizing agents can convert aldehydes, either primary aldehyde or secondary aldehyde up to the aldehyde nahi, alcohol, either the primary alcohol or secondary alcohol up to the aldehyde or ketone. अल्डेहाइड आणि कीटोन पर्यंतच ऑक्सिडेशन करते जर आपण माइल्डर ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर. आता माइल्डर ऑक्सिडायझिंग एजंट कोणते, CrO3 झालं, PCC झालं, these are the milder oxidizing agent. These can convert primary aldehyde into primary alcohol into aldehyde and secondary alcohol into ketone. Now if we use the strong oxidizing agent like KMnO4 or K2Cr27 in presence of acid, समजा आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले तर प्रायमरी अल्कोहोल गेट्स कन्वर्टेड इनटू ऍसिड. प्रायमरी अल्कोहोलचं डायरेक्ट कन्वर्शन ऍसिड मध्ये सुद्धा होते किंवा जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर. सिमिलरली सेकंडरी अल्कोहोल जर घेतला आपण, सेकंडरी अल्कोहोल ऑन ट्रीटमेंट विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट like K2Cr27 or KMnO4 in presence of acid, it gets converted into carboxylic acid. So we can directly convert primary alcohol or secondary alcohol into carboxylic acid by using a strong oxidizing agent like KMnO4 or K2Cr27. आता टर्शरी अल्कोहोल समजा घेतला आपण, टर्शरी अल्कोहोल also gets converted into ketone, but there is one less carbon atom in the product. आता इथे 3 अल्काइल ग्रुप होते, याच्यामध्ये 2च अल्काइल ग्रुप राहिले. ठीक आहे, एक अल्काइल ग्रुप निघून गेला म्हणजे एक कार्बन लॉस झाला. विथ द लॉस ऑफ 1 कार्बन ॲटम, टर्शरी अल्कोहोल अंडर विगरस कंडिशन, याच्यामध्ये स्ट्रॉंग कंडिशन लागते, हीट म्हणा किंवा जास्त कॉन्सन्ट्रेटेड आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट घ्यावं लागेल. ठीक आहे, सो tertiary alcohol gets converted into first ketone with one less number of carbon atoms. This ketone again on oxidation it forms a acid. आता या ऍसिड जेव्हा फॉर्म झालाय इथे अजून एक कार्बन ॲटम लॉस झालेला आहे. ठीक आहे, कारण एक अल्किल ग्रुप अजून इथे कमी झालेला आहे.
एक अल्किल ग्रुप कमी झाला आहे म्हणजे एक कार्बन ॲटम पुन्हा लॉस झालेला आहे. त्यामुळे देर इज अ लॉस ऑफ 2 कार्बन ॲटम्स फ्रॉम कन्व्हर्शन ऑफ टर्शरी अल्कोहोल टू ऍसिड. ठीक आहे. देर इज अ लॉस ऑफ ओनली 1 कार्बन ॲटम फ्रॉम कन्व्हर्शन ऑफ सेकंडरी अल्कोहोल टू ऍसिड. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये पहिले 2 अल्किल ग्रुप होते. 2 अल्किल ग्रुप पैकी शेवटी जे ऍसिड तयार झालं त्याच्यामध्ये एकच अल्किल ग्रुप आहे, आर. ठीक आहे, म्हणजे एक कार्बन ॲटम कमी झाला. सो ऑन कन्व्हर्टिंग, बट देर इज नो लॉस ऑफ एनी कार्बन ॲटम while converting primary alcohol to carboxylic acid. प्रायमरी अल्कोहोलचं जेव्हा आपण कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो बाय युजिंग अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, then there is no loss of carbon atom or there is no less carbon atom in the product of carboxylic acid. But when we convert secondary alcohol to carboxylic acid, then there is a one less carbon atom. इथे सेकंडरी अल्कोहोलचं जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतो तेव्हा जे कार्बोक्सिलिक ऍसिड मिळते आपल्याला त्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम म्हणजे एक अल्किल ग्रुप कमी असतो. ठीक आहे, एक अल्किल ग्रुप कमी आहे. तसंच टर्शरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन आपण ऍसिड मध्ये करतो तेव्हा 2 अल्किल ग्रुप किंवा 2 कार्बन ॲटम्स कमी असतात. ठीक आहे. आता इथे सुरुवातीला टर्शरी अल्कोहोल आहे, टर्शरी अल्कोहोल मध्ये 3 अल्किल ग्रुप लागलेले होते. जेव्हा याचं पहिले ऑक्सिडेशन केलं आपण तर पहिले कीटोन मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, फास्ट होईल ही रिॲक्शन. कीटोन मध्ये कन्वर्ट झाल्यावर 2च अल्किल ग्रुप राहिले इथे 3 पैकी, आणि जेव्हा कीटोनचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये झालं तेव्हा पुन्हा एक अल्किल ग्रुप किंवा पुन्हा एक कार्बन ॲटम लेस झालेला आहे. त्याच्यामुळे जे कार्बोक्सिलिक ऍसिड मिळालेलं आपल्याला ते कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये देर आर 2 लेस कार्बन ॲटम्स. ठीक आहे, इन कार्बोक्सिलिक ऍसिड. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. Then tertiary alcohol actually it does not undergo oxidation reaction. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अंडर वायगरस कंडिशन जेव्हा घेतली आपण, अंडर स्ट्रॉंग रिएक्शन कंडिशन जेव्हा घेतली आपण, सच एज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KMnO4 अँड एलिव्हेटेड टेम्परेचर वाढवलं आपण, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला, तर देयर इज अ क्लिवेज ऑफ व्हेरियस कार्बन कार्बन बॉन्ड टेक्स प्लेस अँड अ मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स कंटेनिंग लेसर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर फॉर्म. मला सांगितलं मी आधी की लेसर नंबर ऑफ कार्बन ॲटमचे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात आणि टर्शरी अल्कोहोल सहजासहजी काही ऑक्सिडेशन रिॲक्शन देत नाही. बट अंडर स्ट्रॉंग रिॲक्शन कंडिशन जर घेतली आपण, सच ॲज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला KMnO4 आणि जास्त टेम्परेचर घेतलं, एलिव्हेटेड टेम्परेचर घेतलं, देन इन दॅट केस it will get oxidized to form a carboxylic acid with lesser number of carbon atoms. So this was about the oxidation of alcohols. Now dehydrogenation. D means removal, hydrogenation means hydrogen. Hydrogen so remove करणं, that is called as dehydrogenation reaction. Now in dehydrogenation, when the vapors of primary or a secondary alcohol are passed over heated copper. कॉपर वरून आपण कॉपर वरून समजा याचं वेपर्स पास केले प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोलचे ऍट 573 Kelvin, then dehydrogenation reaction takes place and an aldehyde or a ketone is formed while tertiary alcohol undergo dehydration. आता पाहिजे डिहायड्रोजनेशन रिॲक्शन होईल कशाची, प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलची, पण डिहायड्रेशन रिॲक्शन होईल कशाची, टर्शरी अल्कोहोलची. केव्हा, when the vapors of these alcohols are passed over heated copper at 573 Kelvin. आता या कॉपर वरून समजा आपण, so this is the copper metal, it is heated at 573 Kelvin. When vapors of primary alcohol are passed over this, then you will get a aldehyde. It gets converted into aldehyde. अल्डेहाइड मध्ये कन्वर्ट झाला याचा अर्थ याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. डिहायड्रोजनेशन रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. इट इज द ऑक्सिडेशन ऑल्सो बिकॉज ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय आहे, either the loss of electron, either the loss of hydrogen atom. तर इथे डिहायड्रोजनेशन मध्ये लॉस ऑफ हायड्रोजन होऊन राहिला आहे म्हणजे त्याची ऑक्सिडेशन होऊन राहिला आहे. तर प्रायमरी अल्कोहोल गेट्स कन्वर्टेड इनटू अल्डेहाइड ऑन ऑक्सिडेशन म्हणा किंवा डिहायड्रोजनेशन म्हणा, by passing this primary alcohol over
heated copper at 573 Kelvin. Similarly, secondary alcohol, secondary alcohol, secondary alcohol on oxidation or on passing over the heated copper at 573 Kelvin, it gets converted into ketone. Secondary alcoholचा जो ग्रुप आहे, it gets converted into ketonic group. ketonic group मध्ये असं conversion झालं. ठीक आहे. म्हणजेच when we pass the vapors of either primary or secondary alcohol over heated copper at 573 Kelvin, then they gets oxidized. That is, primary alcohol gets oxidized into aldehyde, and secondary alcohol gets oxidized into a ketone. Okay, but what about tertiary alcohol? Tertiary alcohol, they doesn't get oxidized either. They get dehydration. They undergo dehydration. So this is an example of tertiary alcohol, that is tertiary butyl alcohol. When the vapors of these are passed over copper metal at 573 Kelvin, then dehydration reaction takes place. That means there is a loss of H2O molecule, OH from this carbon atom and H from this carbon atom. They get eliminated or they get released to form alkene. So we get this alkene on passing the vapors of tertiary butyl alcohol over heated copper at 573 Kelvin. Okay, so this is the dehydrogenation reaction. Dehydrogenation, in other words, it is the oxidation reaction. But there is oxidation of only primary and secondary alcohols. But tertiary alcohols, under these conditions, it undergoes dehydration reaction. Now, in this way, monohydric alcohol जे आहे आपलं ते संपलेलं आहे. Actually, monohydric alcohols are not included in your syllabus. Your syllabus starts from dihydric alcohol. डायहायड्रिक अल्कोहोल पासून तुमचा सिलेबस चालू होत आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोल याच्यासाठी तुम्हाला पुस्तकातही दिलेलं आहे आणि मी पण सांगितलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला ज्या रिॲक्शन्स आहे अल्कोहोलच्या त्या नोंद झाल्या पाहिजे किंवा माहिती झाल्या पाहिजे. ठीक आहे. ऍक्च्युली युअर सिलेबस स्टार्ट फ्रॉम डायहायड्रिक अल्कोहोल. सो व्हॉट इज डायहायड्रिक अल्कोहोल? आपल्याला माहिती आहे की हे आधीच सांगितलं तुम्हाला मी सुरुवातीला इंट्रोडक्शनच्या वेळेस की द अल्कोहोल कंटेनिंग 2 हायड्रॉक्सिल ग्रुप on different carbon atoms are called as dihydric alcohols. Dihydric alcohols are the alcohols containing 2 hydroxyl groups on different carbon atoms are called as dihydric alcohols. These dihydric alcohols are also called as diols or glycols. या डायहायड्रिक अल्कोहोल्सला आपल्याला पुन्हा डायल सुद्धा म्हणता येते किंवा ग्लायकॉल सुद्धा म्हणता येते. इट हॅज अ स्वीट टेस्ट. त्याची जे टेस्ट आहे ती स्वीट असते, म्हणजे गोड टेस्ट असते. फॉर एक्झाम्पल, डिहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं आपण. इथेन मॉलिक्यूल घेतला. इथेल मॉलिक्यूल मधला एक हायड्रोजन रिमूव्ह करून तिथे OH लावला. दुसरा कार्बनचा एक हायड्रोजन ॲटम काढून तिथे आपण OH लावला. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ अल्कोहोल इज ऑक्टेन. So in this alcohol, there are 2 OH groups on different carbon atoms. Therefore, it is an example of dihydric alcohol. The name of this compound is ethane. पहिले इथेन होता 2 कार्बन असल्यामुळे त्याच्या पहिल्या पोझिशनवर OH लागला आहे, दुसऱ्या पोझिशनवर OH लागलेला आहे, म्हणून याला म्हणतो आपण इथेन 1,2 डायॉल. ठीक आहे. Nomenclature. Common names are assigned from the corresponding alkanes or polymethylene. For example, अल्किलीन ग्लायकॉल और पॉलीमिथिलीन ग्लायकॉल. फॉर एक्झाम्पल, आता जो कंपाऊंड होता ग्लायकॉल, याला कॉमन नेम मध्ये काय नाव आहे? कॉमन नेम मध्ये याला आपण इथिलीन, याला इथिलीन म्हणू शकतो. ठीक आहे. सो इन कॉमन सिस्टीम याचं नाव झालं इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे. इथिलीन ग्लायकॉल हे कॉमनचं नेम झालं. पण इथेन 1,2 डायॉल जे आहे, इट इज द नेम इन IUPAC सिस्टीम. इन IUPAC आपल्याला काय यूज करायचं आहे? सफिक्स यूज करायचा आहे डायॉल. कारण 2 ऑल म्हणजे अल्कोहोल, 2 अल्कोहोल असल्यामुळे याला जे सफिक्स यूज करतो आपण, दॅट इज अ डायॉल टू द पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केन पहिले आपल्याला हे करावं लागेल. नंबर्स आर यूज टू इंडिकेट द पोझिशन ऑफ OH ग्रुप. आपण जसे तिथे यूज केले होते की पहिल्या पोझिशन आणि दुसरी पोझिशन. फॉर एक्झाम्पल, दिस इज इथिलीन ग्लायकॉल. इट इज द नेम इन कॉमन सिस्टीम. सिन्स देर आर 2 कार्बन ॲटम, सो पॅरेंट अल्केन इज इथेन. So its name will be ethylene glycol in common system.
बट इन IUPAC सिस्टीम फर्स्ट कार्बनला OH लागला आहे, सेकंड कार्बनला OH लागलेला आहे. म्हणून पॅरेंट नेम काय याचं 1 आणि 2 पोझिशनला काय लागलेला आहे, OH लागलेला आहे. म्हणून 1,2 इथेन डायॉल किंवा इथेन 1,2 डायॉल. सो दिस इज द नेम ऑफ ग्लायकॉल इन IUPAC सिस्टीम. नाउ इन दिस सिस्टीम याच्यामध्ये पहा पॅरेंट चेन जी आहे ती 3 कार्बन ॲटमची पॅरेंट चेन आहे. Therefore, in common system, its name will be propylene glycol. But in IUPAC system, since there is OH group on first carbon atom and second carbon atom, therefore its name will be 1, 2, parent name propane आणि 2 OH group असल्यामुळे diol. So its name will be 1,2 propane diol. याच्या इथे ट्रायमिथिलीन डायॉल, इथे 3 मिथिलीन ग्रुप असल्यामुळे ट्रायमिथिलीन ग्लायकॉल म्हणून आपण कॉमन सिस्टीम मध्ये. पण IUPAC मध्ये पहिल्या पोझिशनला OH लागलेला आहे आणि तिसऱ्या कार्बनला OH लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण 1,3 पॅरेंट नेम प्रोपेन आणि डायॉल, 1,3 प्रोपेन डायॉल. त्याच्यामध्ये टेट्रामिथिलीन ग्लायकॉल म्हणून, कारण 4 मिथिलीन ग्रुप आहे. CH2 ग्रुपला मिथिलीन ग्रुप म्हणतात, 4 आहे म्हणून टेट्रामिथिलीन ग्लायकॉल. आता इथे पहिल्या आणि चौथ्या पोझिशनला OH लागला असल्यामुळे आणि हे पॅरेंटचे ब्युटेनचे असल्यामुळे वी कॅन नेम इट इन IUPAC ॲज 1,4-ब्युटेन डायॉल. ओके. नाउ हाऊ वी कॅन प्रिपेअर द ग्लायकॉल्स. फॉर एक्झाम्पल इथिलीन ग्लायकॉल. आपल्याला सिलेबसमध्ये इथिलीन ग्लायकॉल आहे आणि ग्लिसरॉल आहे. ग्लिसरॉल म्हणजे हे आहे, ट्रायल आहे, ट्रायल. सो ग्लायकॉल ग्लायकॉल मध्ये आपल्याला इथिलीन ग्लायकॉल आहे सिलेबसमध्ये. ठीक आहे, म्हणजे याची आपण स्टडी करणार आहोत. किंवा इथेन 1,2 डायॉल जे आपण स्ट्रक्चर काढलाय, हे इथेन 1,2 डायॉल, त्याची प्रिपरेशन्स आणि याचे रिॲक्शन्स आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो द नेम ऑफ द प्रिपरेशन किंवा फॉर्मेशन ऑफ दिस, एक मेथड आहे याची फॉर्मेशनची, हायड्रॉक्सिलेशन मेथड. हायड्रॉक्सिलेशन मध्ये काय करतो आपण, OH ग्रुप्स लावतो आपण. कशाला, इथिलीनला. इथिलीन म्हणजे अल्किनला, 2 अल्किनला आपण 2 म्हणजे जे अल्किन आहे, अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथे आहे तिथे एका कार्बनला OH आणि दुसऱ्या कार्बनला OH लावलं तर आपल्याला डायल मिळून जाईल. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द मेथड ऑफ प्रिपरेशन. बाय पासिंग इथिलीन गॅस into cold dilute alkaline chemical solution, we can prepare ethylene glycol. Ethylene glycol किंवा 1,2-ethane diol, it can be prepared by passing ethylene gas into cold dilute alkaline chemical. Alkaline chemical आणि in presence of this water किंवा cold alkaline chemical, it याच्यात मध्ये काय होऊन राहिलं आहे, it releases OH, it releases हायड्रॉक्सिल ग्रुप, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. एक हायड्रॉक्सिल ग्रुप इथे लागतो, दुसरा हायड्रॉक्सिल ग्रुप या कार्बनला लागतो. हा डबल बॉन्ड गेला, या डबल बॉन्डच्या सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्शन झालं. याची एक व्हॅलन्सी फ्री झाली, याची एक व्हॅलन्सी फ्री झाली. इथे OH लागला, इथे OH लागला. इट फॉर्म्स इथिलीन ग्लायकॉल. सो बाय पासिंग इथिलीन into cold dilute alkaline chemical solution, we can prepare ethylene glycol or ethane 1,2 diol. Similarly, another from ethylene also we can prepare this by passing the vapors of ethylene over silver in presence of air. O2 म्हणजे in presence of air. आपण AGच्या प्रेझेन्स मध्ये समजा AG वर 575 केल्विन वर समजा आपण इथिलीन गॅस पास केला इन प्रेझेन्स ऑफ एअर, देन इट फर्स्ट फॉर्म ऑक्साईड. याला म्हणतात इथिलीन इपॉक्साईड किंवा ऑक्साईड म्हणतो आपण. ठीक आहे. पहिले याचं बॉन्ड निघून जाईल आणि हा ऑक्सिजन सोबत बॉन्ड तयार करेल. सो इट इज कॉल्ड ॲज इथिलीन इपॉक्साईड किंवा फक्त ऑक्साईड. मग याचं तुम्ही हायड्रोलिसिस केलं, ऍसिडिक हायड्रोलिसिस किंवा कोणते हायड्रोलिसिस केलं तर यू विल गेट अ इथिलीन ग्लायकॉल. सो दिस इज द वन मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ इथिलीन ग्लायकॉल फ्रॉम इथिलीन. ठीक आहे. इथिलीन पासून इथिलीन ग्लायकॉल तयार करण्यासाठी पहिले एक तर तुम्ही याची इथिलीन गॅस वेपर्स पास करा, इथिलीन into cold dilute alkaline chemical solution, किंवा ethylene gas is passed over Ag metal in presence of air at 575 degrees 5 Kelvin. It first form epoxide.
which on hydrolysis it forms ethylene glycol. So this is one of the method that is called as hydroxylation of alkene for the formation of ethylene glycol. So this is the second method. ही second method आहे hydrolysis of ethylene oxide. Ethylene oxide ची ही सेकंड मेथड आहे, ही फर्स्ट मेथड आहे. तो एक तर इथिलीन पासून तुम्हाला या पद्धतीने सुद्धा इथिलीन ग्लायकॉल तयार करता येते किंवा या पद्धतीने सुद्धा इथिलीन ग्लायकॉल तयार करता येते. सो यू कॅन प्रिपेअर इथिलीन ग्लायकॉल बाय वन कोणत्याही दोन मेथड पैकी कोणतीही मेथड तुम्ही यूज करू शकता. एक हायड्रोक्सिलेशन मेथड ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप लावला जाते अक्रॉस द डबल बॉन्ड आणि दुसरी आहे हायड्रोलिसिस ऑफ इथिलीन ऑक्साइड. दिस इज द इथिलीन ऑक्साइड. इथिलीन ऑक्साइड जसा तयार करतो आपण इथिलीन गॅस Ag मेटल वरून पास करतो इन प्रेझेन्स ऑफ एअर अंडर दिस कंडिशन टू फॉर्म इथिलीन इपॉक्साइड म्हणा किंवा इथिलीन ऑक्साइड म्हणा विच ऑन हायड्रोलिसिस. फक्त इथिलीन ऑक्साइडचं हायड्रोलिसिस करावं लागेल तुम्हाला. हायड्रोलिसिसने तुम्हाला काय मिळेल इथिलीन ग्लायकॉल. Then third method to prepare ethylene glycol from ethylene is by passing ethylene into hypochlorous acid. Hypochlorous acid चा फॉर्म्युला आहे HOCl and then hydrolyzing ethylene chlorohydrin by boiling with sodium hydrogen carbonate to give ethylene glycol. इथे काय केलं आपण हायपोक्लोरस ऍसिड यूज केलाय आपण. हायपोक्लोरस ऍसिडचं if this bond breaks it forms OH positive Cl negative. So it will attach to this across the double bond. So we get ethylene chlorohydrin. एकीकडे Cl लावायचा एकीकडे OH लावायचा इथिलीन क्लोरोहायड्रेट. आता आपल्याला इथिलीन ग्लायकॉल साठी काय पाहिजे Cl च्या ठिकाणी OH पाहिजे. So it is obtained by boiling this with सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा साधा NaOH लिहिलं तरी होऊन जाईल. ठीक आहे. NaOH लिहा किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट लिहा. So this Cl gets converted into OH and you get a ethylene glycol. So we up to now we have seen 3 methods for the preparation of what ethylene glycol. ethylene glycolच्या प्रिपरेशनच्या आतापर्यंत आपण 3 मेथड पाहिल्या. पहिली मेथड होती हायड्रोक्सिलेशन मेथड. सेकंड मेथड वॉज दुसरी मेथड कोणती होती आपली हायड्रोलिसिस ऑफ इथिलीन ऑक्साइड and third method कोणती होती आपली फ्रॉम इथिलीन ऑन रिएक्शन विथ hypochlorous acid. ठीक आहे. So by these reactions we can prepare ethylene glycol. There are another reactions also by which we can prepare ethylene glycol, but our time is over. So I will stop sharing. शेअरिंग थांबवली मी कारण टाइम झालाय आपला. अर्धा मिनिट राहिला फक्त. कुणाला काही प्रॉब्लेम आहे? ओके सर. काही प्रॉब्लेम आहे? आवाज ऐकू आला क्लिअर पूर्ण? हो हो सर. आता हेच लेक्चर तुम्हाला याच्यावर मी